राहुल धस, गाव एरंडगाव शेवगाव, महाराष्ट्रात द्वितीय, सध्याची पोस्ट पोलीस उपअधीक्षक. मी राहुल धस यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, गुरुजन वर्ग, MPSC 2015 मध्ये माझ्याबरोबरच सिलेक्ट झालेले माझे सर्व सहकारी मित्र मैत्रिणी आणि समोर बसलेल्या विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यापूर्वी बरेचशी लोक इथं बोलली, खूप चांगलं बोललीत. त्यामुळं त्याचा इफेक्ट असा झाला आहे की मला बोलण्यासारखं ॲक्च्युली त्यांनी फारसं काही ठेवलेलं नाही आहे. पण सुरुवात फर्स्ट थिंग फर्स्ट, सर्वात पहिली सुरुवात मी करतो अतुल सरांविषयी बोलण्यापासून. जरी मी आज पोलीस झालो असलो तरी पण आत्ता बोलताना मी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत आहे. याचं कारण असं आहे की मी थोडासा पूर्वीच्या बॅचचा विद्यार्थी होतो सरांच्या, आणि त्या काळी सरांचा ॲप्रोच थोडासा वेगळा होतो. कदाचित तुम्ही ते सर बघितलेले नाही आहेत. एखादा शब्द वर्गामध्ये ज्यावेळेस ते शिकवायचे, कुठंतरी ते थांबायचे आणि मला हा शब्द पाहिजे किंवा ही कॉन्सेप्ट मला पाहिजे, याच्यानंतर मी पुढे सरकणार नाही. आणि त्यावेळेस संपूर्ण वर्गाची जी अवस्था व्हायची त्याचा कदाचित तुम्ही अनुभव घेतला नसेल. कारण मी असं ऐकतोय की त्यांनी थोडासा त्यांच्या ॲप्रोचमध्ये चेंज केला आहे आता. आणि त्या सर्व गोष्टींचा एक फायदा खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला झाला. तो म्हणजे आमच्यासारखी अत्यंत आळशी आणि अनसिस्टमॅटिक लोक कुठंतरी थोड्याफार प्रमाणात सिस्टमॅटिक झाली. ॲप्रोच हा शब्द फक्त ऐकला होता अतुल सरांना भेटण्या अगोदर. ॲप्रोच हा शब्द कळाला, तो थोडाफार का होईना अंगीकारता आला, पूर्ण अंगीकारता आला नाही पण थोडाफार का होईना अंगीकारता आला. आणि मी तर नमूद करेल की त्या ॲप्रोचमुळे आज मी इथे उभा आहे. आणि हा ॲप्रोच फक्त स्पर्धा परीक्षांचा नाही आहे. ह्या ॲप्रोच मला पुढे भविष्यामध्ये प्रशासनात काम करताना आणि वैयक्तिक जीवनामध्ये जगताना सर्व बाबतीमध्ये हा ॲप्रोच कामी येणार आहे. हा ॲप्रोच काय आहे हे जर थोडक्यात सांगायचं झालं तर तेवढं चांगलं मला एक्सप्लेनेशन करता येणार नाही. सरांचे जे विद्यार्थी आहेत त्यांना चांगल्या तऱ्हेने याची गोष्टीची कल्पना आहे. परंतु एकच गोष्ट मी सांगेल की खूप सिस्टमॅटिक असणे आणि खूप पर्टिक्युलर असणे. प्रोसेस जी असते, प्रोसेसवर सरांचा भर असतो. एंड रिझल्ट जो आहे हा प्रत्येकाचा स्वतःच्या कॅपॅसिटीनुसार स्वतः जेवढं इनपुट देत आहेत त्याच्यानुसार येईल, पण कुठेतरी एक प्रोसेस क्लिअर असली पाहिजे. NCERTच पहिले का वाचायचं, त्याच्यानंतरच बिपिनचंद्र का वाचायचं, ह्या गोष्टी आम्हाला कळत नव्हत्या. बोर झाला, आता बिपिनचंद्र वाचलं, थोड्या वेळाने NCERT वाचलं, मध्येच जॉग्रफी वाचलं. त्यामुळे आणि कॉलेज लाईफमध्ये माझं BSL LLB झालं ILS मधनं. लॉ जनरली ते लोक करतात ज्यांना अभ्यासाचा कंटाळा असतो, कारण की शेवटचे एक मला नाही वाटत कोणी 7-8 दिवसाच्या वर अभ्यास करत असेल पूर्ण वर्षभरात लॉचा. त्यामुळे UPSC करायला आल्यानंतर अभ्यासाची गाडी रुळावर यायला आम्हाला काही दिवस लागले. आणि ती गाडी रुळावर येण्यामागे जो ॲप्रोच, जो बेस डेव्हलप झाला तो फक्त आणि फक्त अतुल सरांमुळे झाला. ही गोष्ट झाली पहिली सिनर्जीविषयी, अतुल सरांविषयीची. त्याच्यानंतर आता जर स्वतःविषयी सांगायचं झालं तर मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आहे. आमचं गाव साधारणतः 2,500 ते 3,000 लोकसंख्येचं छोटं गाव आहे. आणि वडील माझे सुशिक्षित आहेत. स्पर्धा परीक्षांची त्यांना कल्पना होती, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट दिला. कदाचित त्यांचा सपोर्ट नसता तर इतकं प्रोलॉंग गोष्टी माझ्याच्याने झाल्या नसत्या, कदाचित तेवढं मी सस्टेन झालो नसतो इथं. वैयक्तिक याच्यातून काही गोष्टी समजल्या त्या शेअर करू इच्छितो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ताच कार्यक्रमाआधी अनिता पाटील मॅडम बरोबर जे बोललो आणि त्यांनी एक शब्द वापरला की झापड लावून आपण गोष्टी करतो. त्याचा पूर्ण अनुभव मला स्वतःच्या जीवनामध्ये आहे. कारण की फक्त आणि फक्त UPSC दिली मी पहिले 6 ते 7 वर्ष. दुसरी कुठलीही परीक्षा मी दिली नाही आणि ती द्यायला पाहिजे होती हे आज जाणवते. कारण की कुठंतरी कन्सेप्शन मनामध्ये होतं की आपण आयदर UPSC करायची किंवा आपण दुसरं काहीतरी करूया. परंतु थोडीशी त्या प्रमाणामध्ये मॅच्युरिटी यायला की प्रशासनात काम करताना एक पद जे आहे तुमचं, तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे तुमची फंक्शनल लिडरशिप. की कुठल्याही पदावर आज आपण प्रशासनामध्ये आपल्याला जाणवेल की कित्येक तहसीलदार, नायब तहसीलदार पदावर काम करणारे, महसूलमध्ये किंवा पोलीसमध्ये घेऊयात, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे कित्येक लोक असे असतात की कदाचित ते पदाने तेवढे मोठे नसतात, परंतु अनुभव आणि फंक्शनल लिडरशिप त्यांची एवढी स्ट्रॉंग असते की त्यांचे सुपिरियर्स देखील त्यांचा सल्ला मागतात बऱ्याचशा गोष्टींमध्ये. त्यामुळे
प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस तू इथं येतो त्याचं एक गोल असतं, ते गोल समोर तर ठेवावं, नक्कीच त्यासाठी प्रयत्न करावा, जेवढे प्रयत्न करणं शक्य आहे जोपर्यंत अटेम्प्ट्स आहेत, परंतु ॲज अर्ली ॲज पॉसिबल जी परीक्षेचं पद आपल्याला पदरात पाडून घेता येईल त्याच्या 2-3 फायदा होतात. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी एक इमोशनल स्टॅबिलिटी येते, फायनान्शियल स्टॅबिलिटी येते, आणि दुसरी गोष्ट समाजात वावरताना नातेवाईक हा एक प्रकार असतो, तर त्यांच्यापासून तुमचं संरक्षण होतं. मला बराच त्रास झाला या गोष्टीचा. त्याच्यानंतर UPSC मी थांबून जॉब केला, प्रायव्हेट लिगल फर्ममध्ये मी जॉब करत होतो, आणि त्यानंतर मला वाटलं की आपण UPSCचे माझे अटेम्प्ट अजूनही राहिलेले आहेत 2, आणि मला वाटलं की MPSC द्यावी. MPSC दिली, मधला हा जो गॅप होता, ह्या गॅपमुळे मी रिफ्रेश झालो खरं सांगायचं म्हणजे. आणि MPSCच्या विषयी बोलायचं झालं तर आता बरेचसे मटेरियल विषयी तर मी एकच गोष्ट सांगेल की मिनिमम मटेरियल आणि मॅक्झिमम रिव्हिजन्स ठेवा. मटेरियल जर तुम्ही वाढवलं तर नक्कीच काही ना काहीतरी प्रॉब्लेम होणार, कारण मटेरियल जेवढं वाढवतो तेवढं त्याचे रिव्हिजन्स कमी होतात. रिव्हिजन्स झाले नाही तर त्याचं पूर्ण वाया जातं आपण जे वाचलेलं आहे ते. ही जरी पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता एलिमिनेशन मेथड विषयी सिनर्जीचे सर्व स्टुडंट बोलले. मी माझं संपूर्ण यश MPSCचं एलिमिनेशन मेथडला देतो सरांच्या. याचं कारण मी अगदी क्लिअर कटली सांगतो की प्रत्येक 150 मार्क्सचा एक पेपर होता. मी याच्या अगोदर MPSC दिलेली नव्हती. 150 मार्क्सचा एक पेपर होता, मेन्सला एक पेपर, 600 मार्क्स एकूण 4 पेपर होते. तर मला नाही वाटत की मला 150 पैकी 35 ते 40 प्रश्नांच्यावर उत्तरं माहिती होती. म्हणजे टू बी ऑनेस्ट 35 ते 40 प्रश्न फक्त असे होते की ज्याविषयी मी शुअर होतो की हां याचं उत्तर हे आहे. उरलेले 100 ते 110 प्रश्न जे मी अटेम्प्ट पूर्ण केला होता 600, तो माझा पहिल्यापासूनचाच अप्रोच होता. तर उरलेले जे 100-110 प्रश्न मी अटेम्प्ट केले ते पूर्णपणे लॉजिक आणि एलिमिनेशन मेथडवर केले. परंतु ही जी मेथड मी शिकलो त्याचा बेस पण तुम्ही जाणून घ्या. एलिमिनेशन मेथड किंवा लॉजिक त्याच व्यक्तीच्या बाबतीत काम करतं ज्याचा अभ्यास स्ट्रॉंग आहे, तरच ते पॉझिटिव्हली तुम्हाला मार्क्स वर नेतं. जर तुमचा अभ्यास स्ट्रॉंग नसेल तर ते निगेटिव्हली पण वर्क करतं. त्याच्या दोन्ही बाजू आहेत. त्यामुळे सरांनी एलिमिनेशन मेथड शिकवली हे ध्यानात घेऊन की तुम्ही अभ्यास करता. फक्त एलिमिनेशन मेथडवर जर तुम्ही राहिलात तर काय फार त्यातनं रिझल्ट मिळणार नाही. त्याला अभ्यासाचा बेस असणं गरजेचं आहे. अभ्यासाविषयी जर बोलायचं झालं तर एक सिंपल गोष्ट आहे, अजिबात कुणीही त्याचा जास्त भाव करायचा नाही. कुणी जर तुम्हाला सांगितलं असेल 12 तास अभ्यास केला, इथं सर्वांनीच सांगितलंय की शक्य नाहीये. मी परत एकदा सांगतो की दॅट इज ह्युमनली इम्पॉसिबल. कुणीच करू शकत नाही. तेवढी आपल्या ब्रेनची ग्रास्पिंग कॅपॅसिटीच नसते. दिवसातनं 12 तास तुम्ही एकच गोष्ट करू शकत नाहीत. परंतु 6-7 तास 8 तास ॲट द मॅक्स जर तुम्ही सातत्यपूर्ण अभ्यास शुद्ध मराठीमध्ये डेली बेसिसवर इंग्लिशमध्ये जर करत असताल तर दॅट इज मोर दॅन इनफ. 1 वर्षाचा 6 ते 7 तास डेली बेसिसवर पण, म्हणजे आज आता मित्र आला, उद्या मावशी आली, परवा गर्लफ्रेंड आली असं नाही. जे आहे 6-7 तास आपला अभ्यास झालाच पाहिजे डेली बेसिसवर. रविवारी आपण दुपारपासून सुट्टी घेतलीच पाहिजे. हे जर केलं तर 1 ते 1.5 वर्षामध्ये तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट दिसायला लागतात. जरी फायनल यश नाही मिळालं तरी कुठेतरी एक पायरी तुम्ही वर चढता आणि तो खूप मोठा कॉन्फिडन्स असतो. प्रिलिम्स क्लिअर होणे, मेन्स क्लिअर होणे, इंटरव्ह्यूला जाऊन येणे, आणि ते फायनल जे तुमचा रिझल्ट असतो तो काही त्या एका परीक्षेचा अभ्यास नसतो, तो ह्या सगळ्याचं संचित असतं जे तुम्ही अनेक वर्षापासून करता. अभ्यासाविषयी याच्या किंवा एक अप्रोच विषयी माझ्याकडे याच्यापेक्षा जास्त काही बोलण्यासारखं नाहीये. आता याच्यानंतर भावी प्रशासकीय आयुष्याविषयी जर बोलायचं झालं तर जे इथं आता रोहिणी मॅडमनी जे 5 क्वालिटीज सांगितल्या तेवढ्या सिस्टमॅटिकली त्या क्वालिटीज जशा कामी येतील अभ्यासामध्ये, मला वाटते तेवढेच सिस्टमॅटिकली त्या क्वालिटीज कामी येतील पुढे प्रशासनामध्ये काम करताना. आणि प्रशासनामध्ये नक्कीच या ठिकाणी मी सांगू इच्छितो सरांना की असं काम करण्याचा प्रयत्न करू आम्ही सगळेच, की आज जसं अनिता पाटील मॅडमला त्यांनी बोलवलेलं आहे इथं, तसं कधीतरी भविष्यात आम्हालाही संधी मिळेल, म्हणजे असं काम करण्याचा प्रयत्न नक्की करू. याच्या व्यतिरिक्त फारसं काही बोलण्यासारखं नाहीये. सिनर्जी स्टडी पॉईंटचे मी आभार मानणार नाही, कारण माझा घरचा कार्यक्रम आहे, घरच्यांचे आभार मानायचे नसतात. त्यामुळे एवढंच बोलून मी भाषण संपवतो की सातत्यपूर्ण प्रयत्न याच्या व्यतिरिक्त दुसरं याची कुठलीही किल्ली नाही. ठीक आहे. ओके, थँक्यू. जय हिंद.